मलाकीचे पुस्तक हा 3रा अध्याय वचन 6। कारण की मी परमेश्वर आहे, मी बदलणार नव्हे, म्हणून याकोबाचे वंश तुम्ही नष्ट झाले नाही। परमेश्वर याकोबाच्या वंशाला बोलतो, तुम्ही पूर्णपणे बदललेत, आणि जर बदलले असता की तुम्ही नष्ट झाले असता आणि तुमचे नाश झाले असता। की आम्ही नष्ट होऊ नयेत, परमेश्वराने एक आम्हाला संधी दिला। योहानचे पुस्तक 3रा अध्याय वचन 16 की देवाने जगावर एवढी प्रीती केले की त्याने आम्हासाठी एकुलता एक पुत्र दिला, जो कोण त्याच्यावर विश्वास करल त्याचा नाश होऊ नयेत, त्याच्याद्वारे अनंतकाळ जीवन आहे। मग तुम्ही कुठल्या धर्माचे असाल, तुम्ही कुठल्या जातीचे असाल, ईश्वर विश्वास केल्याने अनंतकाळ जीवन आहे, पाप सोडल्याने अनंतकाळ जीवन आहे। प्रभूकडे आल्याने, प्रभूची प्रार्थना केल्याने आमचा धर्म आणि जाती बदलत नाही। आमचं मन, आमचे विचार, आमची सोच पूर्णपणे परमेश्वर बदलून टाकतो ईश्वरद्वारे। मनुष्य बदलतील, मनुष्य विश्वासघात करतील, सरकार बदलतील, आमदार खासदार बदलून जातील। परमेश्वर असा आहे, देवाचा स्वभाव तो कधीही बदलत नाही। आम्हाला बदलण्यासाठी परमेश्वराने त्यांचे पुत्र प्रभू येशूला या जगात पाठवला। येशूकडे पाप क्षमा आहे, येशू म्हणतो की मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे। येशूच तुम्हाला बदलू शकतो, येशू तुमच्यावर प्रीती करतो। देवकर वचन तुम्हाला आशीर्वाद